श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 95। त्यांनी चोळाप्पा, बाळाप्पा, सुंदराबाई आदींना बोलवले होते आणि मग एक ग्रुप फोटो काढून घेतला होता। त्यावेळी एका गावकऱ्याने एका इंग्रजाला म्हटले होते, आमचा पण एक फोटो काढा ना। इंग्रजांच्या कपाळावर 1760 आट्या पडल्या होत्या। त्यांनी चटकन दुभाषेला विचारले इंग्रजीतून, काय म्हणतोय हा? दुभाषीन आवासून इंग्रजाकडे पाहत राहिला होता। म्हणजे तुम्हाला स्वामींनी बोललेले समजले, पण हा गावकरी बोललेले समजले नाही। धन्य आहे स्वामी, तुमची धन्य आहे। दुभाषी भक्तिभावाने स्वामी पुढे नम्र झाला होता आणि त्याच्याच बरोबर ते दोघेही इंग्रजी नम्र झाले होते। अमेरिकेत त्या काळी सुद्धा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला जात होता। थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली होती। या संस्थेत प्रार्थना, उपासना, योग, ध्यानधारणा, चिंतन, मनन यावर भर देण्यात आला होता। अमेरिका, अड्यार, मुंबई येथे स्थापण्यात आलेल्या तिन्ही केंद्राचे प्रमुख कर्नल ऑलकॉट यांना अनेक जणांनी अक्कलकोटला जाण्यास सांगितले होते। कर्नल ऑलकॉट स्वामी समर्थांचे भक्त झाले होते। पुढे त्यांनी स्वामी समर्थांचे चरित्र अमेरिकेच्या थिओसॉफिकल सोसायटीच्या मासिकात प्रसिद्ध केले होते। कर्नल ऑलकॉट स्वामी समर्थांचा फोटो नेण्यासाठी कोड्या कंपनीच्या मॅनेजरला भेटले होते। फोटोत स्वामी समर्थांच्या मागे तेजस्वी वलय आलेले स्पष्ट दिसत होते, जे प्रत्यक्षात स्वामी भोवती दिसत नव्हते। कर्नल ऑलकॉटन म्हटले होते, गॉड इज इन हेवन, ऑन अर्थ, एव्हरीवेअर, बट आय हॅव सीन गॉड ऑन अर्थ इन अक्कलकोट। याचा अर्थ परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे, पण मी स्वतः मात्र परमेश्वराला अक्कलकोटी पाहिलेला आहे, असे कर्नल ऑलकॉट यांनी म्हटलेले होते। या घटनेनंतर स्वामी समर्थांची लीला देश परदेशात पसरत गेली आणि स्वामींची लीला पाहण्यासाठी देशोविदेशातून लोक अक्कलकोटला येऊ लागले। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।